नमस्कार, जुलूस ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही आलो आहे ट्रेकिंगला। लोणावळा साईडला राजमाची फोर्ट आहे, तिकडे चाललो आहे। आणि आज आम्ही बाईक घेऊन चाललो आहे। मोस्टली आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतो, पण माझा मित्र स्वप्नील बोलला यावेळी बाईक घेऊन जाऊ, तर आम्ही दोन बाईक घेऊन आलो आहे। एका बाईकवर पुढे दिसतो हा स्वप्नील आणि राखी आहे, आणि माझ्याबरोबर पहिल्यांदा झाला आहे माझ्याबरोबर ट्रेकिंगला तुषार म्हणून आहे, तो गाडी चालवतो आणि मी मागे बसलो आहे। तर आता जस्ट आम्ही खंडाला सोडून पुढे आलो आहे, अजूनही जवळजवळ 12 किलोमीटर आहे। तर रोड बघू शकता तुम्ही। राख्या मागे बघ। यार मी पकडला नाही रे बाबा, नीट घेऊन चल। हे असं मध्ये मध्ये पाणी पण साठलं, त्यामुळे अंदाज येत नाही। जास्त पण स्लिपरी झालं आहे बघा, चिकट झालं आहे। बघू आता जिथपर्यंत गाडी जाईल व्यवस्थित तिथपर्यंत घेऊन जाऊ, आणि जर वाटलं रिस्की तर मग गाडी तिथेच ठेवून मग चालत जाऊ, हेच बेस्ट असेल। हे बघा, आता जस्ट आम्ही मागे थांबलो होतो थोडं, ते वन विभागवाले पर बाईकचे 50-50 घेत होते, तर कसले ते माहीत नाही। हे रोड तर एकदम खराब आहे, तरी पण आम्ही दिले नाही। आता पुढे आलो आहे, आणि जसे आम्ही पुढे आलो आहे तसं हे बघा पूर्ण धुकं जास्त व्हायला लागलं आहे। मागे एवढं धुकं नव्हतं, पण आता धुकं जास्तच वाढलं आहे। पुढचा रोड पण दिसत नाही मला, पुढे पण बाईकवाले आहेत बघा। आणि आताच एक मागे रिटर्न येत होता, त्याने आताच घाबरवले आम्हाला। तो पुढचा रोड जो आहे तो खूपच बेकार आहे। आता हा प्लेन आहे रोड, त्यामुळे एवढं काय वाटत नाही, पण पुढे चढ उतार येतील तेव्हा जास्तच म्हणजे रोड खराब आहे, म्हणजे वरती चढत पण नाही असं तो बोलला आहे। आता बघू पुढे जाऊन समजेल आपल्याला काय कंडिशन आहे ती। आणि जर वाटलंच जास्त रिस्की आहे असं, तर आम्ही गाडी खालीच ठेवू, कारण आम्ही जास्त रिस्क तर घेणार नाही। वरची गाडीची वाट लागते, त्यामुळे जेवढं काय 4-5 किलोमीटर जरी चालायचं झालं तिथून तरी आम्ही चालत जाऊ। तर हा रोड तर प्लेन आहे, हे बघा धुकं अजून पुन्हा वाढायला लागले। हा प्लेन आहे त्यामुळे काही इश्यू नाही। आता पुढचं पुढे बघू, धुकं जास्तच वाढत चालले। हवा आलं प्लीज। हे बघा थोडं पुढे आलो, आता पुन्हा धुकं गायब झालं, पुन्हा ग्रीन ग्रीन दिसायला लागलं बघा। अचानक येते धुकं, अचानक गायब होते। आता रोड जास्तच खराब होते बघा, उतार पण लागले, जास्त स्लिपरी वाटते। तर गाडी जाईल तिथपर्यंत घेऊन जायचं, तर गाडी थांबूनच जाणार, कारण रोड खराबच खूपच बेकार आहे, जास्त स्लिपरी आहे। तुझा मोबाईल हे आता पुन्हा धुकं आलं बघा, पूर्ण व्हाईट दिसायला लागले, लगेच कलर चेंज होतो। आणि आता रोड एवढा खराब आहे, स्वप्नीलला पण बोललो गाडी इथेच ठेवू करा प्लेन रोड संपल्यानंतर। आणि सर्व ते 2-3 आम्ही चढ उतार मारले, पण हे भरपूरच बेकार आहे, तर गाडी इथेच ठेवू आणि नंतर मग आम्ही चालत जाऊ। हे बघा आम्ही गाडी मागेच ठेवलेली आहे आमची, अजून इथून 7 किलोमीटर आहे जवळजवळ चालायचं। आणि हा पॅच आला आहे बघा, ते बघा सर्वच गाडीवाले अटकलेत। हे बघा अजून एक मागून येतो डबल सीट, हा पडणार आहे 100%। येऊ द्या तो। जास्त ॲक्सिलेटर नको देऊ रे माझ्या सोन्या। अरे अरे ॲक्सिलेटर जास्त कशा देत आहे? ॲक्सिलेटर कमी हलू दे, जेवढा बी तिथंच फिरेल, तरी पण तास काढतो। हाँ क्लच सोड हाँ टाकतो तुझा यूट्यूबला
गेली. अरे चढली चढली चल. अरे भाई चालवतच आणला क्या बात आहे. नाही नाही व्हिडिओ पाहिजे ना आम्हाला. जाताना पण अशीच न्यायला हवी ती चालू आहे वरती हलू हलू. टाकून ठेवलाय ना म्हणजे लगेच सावधगिरीने आता आहे. लय लय बेकार. एक तासात खंडाला क्रॉस केला ना पोचतोय 7:30. रायडर नाही आमच्या गाड्या इथं बस. व्लॉग टाकणार आहे का तुम्ही? हा चॅनलचं नाव काय आहे? झुलूज व्लॉग. बघा रोडची पूर्ण वाट लागलेली आहे. ते माणसांना चालायला होत नाही तरी पण बाईकवाले येतात. यो एक भेटलो थांब. अरे बरोबर परफेक्ट. हा बघा अजून एक पॅच आलाय. हा तर पूर्ण सरळच्या सरळ स्ट्रेट आहे आणि मोस्टली गाडीवाल्यांचे बाईकवाल्यांचे खालीच लावले आहे. असे स्पोर्ट बाईकवाले वगैरे आहेत हेच आणतात पुढे आणि गाडी जरा जाते ही तरी म्हणजे बाकीच्या गाड्या सर्व मागेच ठेवलं वगैरे मागेच ठेवले. अजून येत आहेत. हा R15 वाला R15. चल पडले पण आज जाताना
डबल हाले सत्कच डायरेक्ट खाली जाईल. ठीक आहे ना, हे अशा रोडला काय किती चालवणार तू? एकदा नाही पडणार, दोनदा नाही पडणार, रोडच वेंचुरस आहे. टाटा समोर वरती चढत नाही. विचार कर, तिचे टायर थकतात तर आपले टायर काय आहेत? तो माझ्या ऐकतच नाही बघ कोण. ये तू रेटाव बाजूला हे बघा, आणि वरपर्यंत आणली गाडी आणि आता इथे वरती आल्यानंतर पोहोचला आहे. कोण परत लागत तर नाही कारण स्लोच पडतात. भरपूर रोड बेकार, खूप रोड बेकार. हे बघा, राखी आणि स्वप्नी मदत करता. हा एक पडला तिकडे पाठीमागे, आणि हे बघा ही ट्रॅक अडकल्या वरती. तिला पण वरती जाता येत नाही, एक तर पूर्ण चढण आहे. नाही बघा, ते साईडने पण आता बाईकवाले अटकले. वरती जायचं झालं तरी त्यांना जाता येत नाही.